नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धुरपद मायेची कथा। धार्मिक कथेत सांगितल्याप्रमाणे दंडकारण्य चांदगड क्षेत्रात मनक्यासूर नावाचा राक्षस राहत होता। मनक्यासुराने महादेवाची घोर तपस्या करून महादेवाला प्रसन्न केले। महादेवाने त्याच्या तपाला प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितले। मनक्यासुराने अमर होण्याचे वरदान मागितले, पण महादेव म्हणाले, ही पृथ्वी मृत्यूलोक आहे, इथे जो जन्माला त्याला मृत्यू अटळ आहे। म्हणून महादेवाने मनक्यासुराला अमृतत्वाचं वरदान सोडता दुसरं काही वरदान मागण्यास सांगितले, पण मनक्यासूर अमृतत्वच पाहिजे असं म्हणत होता। शेवटाला महादेवाने खूप कठीण वरदान मागायला सांगितले। तेव्हा मनक्यासूर म्हणाला, जल, थल, वायू, अग्नी, प्रकाश, देव, त्रिदेव, मनुष्य, दानव, पशु, पक्षी, अस्त्र व कोणत्याही शस्त्राने माझा मृत्यू झाला नाही पाहिजे। मनक्यासुराने सृष्टीमधील प्रत्येकाचे नाव घेतले, पण एक जणाला विसरला, ती म्हणजे स्त्री। महादेवाने त्याला आठवण करून दिली की मनक्यासुरा, तू ब्रह्मांडातील सर्व प्राणी मात्र इत्यादीचे नाव घेतलास, पण तू स्त्रीला विसरतोय। तेव्हा मनक्यासूर अहंकाराच्या ब्रह्मात म्हणाला की हे महादेवा, माझ्या दृष्टीत स्त्री शक्तीहीन असते व माझ्यासारख्या बलाढ्य पराक्रमी असुराचं प्राणहरण करण्याची क्षमता व शक्ती एका स्त्रीमध्ये कधीच असू शकत नाही, म्हणून मला स्त्रीला भिण्याचे काहीच कारण नाही। महादेव मनक्यासुराचे बोलणे ऐकताच तथास्तु म्हणून अंतर्ध्यान झाले। वरदान मिळताच मनक्यासूर माजला। तो मनुष्य, देव, यक्ष, गंधर्व सर्व लोकी हाहाकार मजवू लागला। संपूर्ण सृष्टी मनक्यासुराच्या त्रासाने त्रस्त झाली आणि मनक्यासुराच्या वधासाठी आदिशक्तीला प्रार्थना करू लागली। तेवढ्यात कैलासावर पार्वती मातेचं महादेवासोबत शिल्लक कारणाने भांडण झालं। पार्वती माता कैलासाचा त्याग करून दंडकारण्य चांदगड क्षेत्रात आली। चांदगडामध्ये घनदाट जंगल होतं व रात्र झालेली होती। देवीला झोप येऊ लागली, म्हणून धुरपदा माय जंगलाच्या एका भूमार्ग कपारीत एका शिलेवर दगडावर देवी झोपली। तेवढ्यात जंगलामध्ये मनक्यासुराचा एक सैनिक फिरत होता। त्याच्या दृष्टीस देवी पडली। देवीला पाहताच त्याला असे वाटते की एवढ्या घनदाट जंगल आणि अंधकारात ही सुंदरी कोण असेल, ही इथल्या भूमार्ग कपारीत का झोपली असेल व कुठून आली असेल, असे अनेक प्रश्न त्या सैनिकाच्या मनात येत होते। पण या सुंदरीची कल्पना राक्षसराज मनक्यासुराला दिली पाहिजे, म्हणून तो राक्षस तत्काळ त्याचा राजा मनक्यासुराला जाऊन सूचना देतो की हे राक्षसराज, आपल्या राज्यात एका भूकपारीत अतिशय सुंदर स्त्री निद्रा घेत आहे। तिच्या एवढी सुंदर स्त्री पूर्ण विश्वात कुठेही नसेल। ती स्त्री फक्त तुमचीच पत्नी होऊ शकते, असे इत्यादी वर्णन देवीचे त्या राक्षसाने केले। देवीच्या सुंदरतेचं वर्णन ऐकताच मनक्यासूर त्याच्या सेनापती व काही सैनिकाला आदेश देतो की ती स्त्री जिथेही असेल तिथून तिला घेऊन या, माझ्यासमोर हजर करा। मनक्यासूर मृत्यूच्या अंतिम क्षणात होता। त्याला पश्चाताप होऊ लागला। तो आता भूमीवरती कोसळून पडला। मनक्यासूराच्या सैनिकाचा एक जथ्था देवीच्या अंगावर तुटून पडला। देवी त्यांना मारण्यात व्यस्त झाली। राक्षस मारता मारता देवीने मनक्यासुराच्या छातीवर कधी पाय ठेवला, देवीलाही नाही कळालं। देवीच्या मनात असे वाटले की माझ्या पायाखाली महादेव आले की काय, कारण की रक्तबीजाचं वध करताना महादेव महाकालीचं क्रोध शांत करण्यासाठी देवीच्या पायाखाली आले होते। म्हणून देवी पायाखाली पाहते तर पायाखाली मनक्यासूर असतो। देवी मनक्यासुराला पाहून मनातल्या मनात हसते की मी विनाकारण घाबरले, माझ्या पायाखाली तर मनक्यासूर राक्षस आहे, असं मनातल्या मनात बोलत मनक्यासुराकडे पाहती। तोपर्यंत मनक्यासुराला त्यांनी केलेल्या अत्याचाराचा खूप पश्चाताप होतो आणि तो दोन्ही डोळ्यात अश्रू घेऊन देवीला विनंती करतो, हे जगतजननी महामाया आदिशक्ती, मी तुझ्या शक्तीला स्वरूपाला ओळखू शकलो नाही। सदैव स्त्रीला असहाय्य तुच्छ समजणारा मनक्यासूर मृत्यूच्या अंतिम क्षणी तुला विनंती करतो की माझ्या मृत्यूनंतरही माझ्या राक्षसगणाला आणि मला तुझ्या चरणाजवळ जागा मिळावी। भविष्यात येणाऱ्या तुझ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी तू या
दंडकारण्य क्षेत्रात चंद्रपुरात निवास करावा। महाकाली माता, तुझे पवित्र पावन चरण माझ्या छातीवर पडले, मी धन्य झालो, असे बोलून मनक्यासूर दोन्ही हात जोडून देवीला विनंती करू लागला। त्याच्या विनंतीला देवीने होकार भरला। पुढे हीच महाकाली माता वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात आली। त्रेतायुगात पार्वती माता मनक्यासुराचं वध केल्यामुळे महंकाळी नाव तिचे पडले। द्वापार युगात सुनंद राजा आणि क्रंतध्वज राजाला प्रसन्न झाली, त्यांनी महंकाळीला भद्रकाली नाव दिले। गोड राजाला प्रसन्न झाल्यावर गोड राजाने महाकाली माता कंकाली माता नाव दिले। राजा माय यमुना माय ला प्रसन्न झाल्यावर धुर्पता माय नाव दिले। हेच नाव सध्याच्या युगात प्रसिद्ध आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।